हां, तर आपण काय पाहत होतो की या वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंट्स आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधल्या पाहत होतो. त्याचं हँडलिंग कसं करायचं, हे वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीनं हँड ग्लोव्ज कमीत कमी एखाद्या वस्तूला हाताळावं आणि जितकं शक्य आहे तितक्या लवकरात लवकर ती वस्तू व्यवस्थित पॅकिंग, लेबलिंग, सीलिंग करून सुरक्षित ठेवली पाहिजे. त्यानंतर यामध्ये जो भाग आहे तो म्हणजे पॅकिंग, हँडलिंग, पॅकिंग आणि फॉरवर्डिंग. फॉरवर्डिंग लेटरमध्ये तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो की प्रश्न काय विचारायचे हे महत्त्वाचं आहे. ते उदाहरणार्थ रिव्हॉल्वर जप्त केलेला आहे, तुम्ही पिस्टल जप्त केले बेकायदेशीर वगैरे वगैरे, तर तुम्ही किती जरी पोलीस अंमलदार असला तरी तुम्ही स्वतः म्हणू शकत नाही की हे पिस्टल आहे म्हणून. ते न्यायालयामध्ये तज्ज्ञांनीच सांगावं लागतं की हे पिस्टल आहे काय. उदाहरणार्थ हे पिस्टल जप्त केलेलं आहे, हे पेन्सिल आहे फरक, पण सांगतो तुम्हाला हे पिस्टल आहे. हे पिस्टलचं मॅगझिन काढणे, त्यानंतर मग पुन्हा त्याच्या गोळ्या बुलेट्स काढून ठेवणे आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं ते पॅकिंग करून पाठवून देणे. आणि या पॅकिंग करत असताना त्या बोटांचे ठसे त्याच्यावरती जर आरोपीचे असतील तर ते ठसे तज्ज्ञांकडून अगोदरच ठसे त्याच्यावरचे डेव्हलप केले पाहिजेत. त्यानंतर मग त्या बॅरलच्या टोकाला पुढच्या थोडासा कापूस, स्वच्छ प्रकारचा कापूस जो असतो तो लावला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या बॅरलमध्ये पुन्हा कोणी काय काटकी घालणार नाही किंवा कुठली पेन्सिल घालणार नाही किंवा काय बदल. आणि मग प्रश्नावली काय विचारायची असते बघा. काल जसं तुम्हाला मी रक्तांच्या बाबत सांगितलं तसं, हे अग्निशस्त्र आहे काय, पहिला प्रश्न. का खेळण्यातील पिस्तूल आहे, तर ते अग्निशस्त्र असेल तर ते कंट्री मेड आहे का फॅक्टरी मेड आहे का फॉरेन मेड आहे हे विचारायचं. जर ते अग्निशस्त्र कंट्री मेड असेल तर ते किती बोअरचं आहे, नाही त्याचा बोअर काय आहे, 0.32 आहे, 0.38 आहे, 0.9 mm आहे किंवा 7.65 mm आहे, हे बोअर सांगतात. त्यानंतर त्यातून रिसेंटली फायर झालेला आहे काय, ते पिस्टल रिव्हॉल्वर चालू कंडिशनमध्ये आहे काय, वापरामधील कंडिशनमध्ये आहे काय. आणि मग रिकामी पुंगळी जी जप्त झालेली आहे ती पुंगळी आणि ते बुलेट यामधून फायरिंग झालेली आहे काय. तर त्या फायरिंग पिनच्या मार्किंगवरून त्या एमटी कार्टेजच्या मागे फायरिंग झालेलं असतं, त्याच्यावरून ते ओपिनियन देतात. याला म्हणायचं फॉरवर्डिंग ए लेटर टू द फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. म्हणजे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे आपण प्रश्नावली काय विचारतो त्या लेटरला आपण ते तयार करतो, त्याला म्हणतात FSLला पाठवण्यात आलेले लेटर, त्याला म्हणतात फॉरवर्डिंग. यामध्ये 3 महत्त्वाचे कॉलम असतात. ते म्हणजे तुम्हाला गुन्ह्याचं स्वरूप काय आहे ते लिहावं लागतं, गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे, थोडक्यात हकीकत, गुन्हा घडला, तारीख, वेळ, गुन्ह्यातील आरोपी किंवा संशयित व्यक्ती, आणि मग कोणत्या प्रकारच्या वस्तू तुम्ही जप्त केल्या त्याची 1, 2, 3, 4 असे प्रकारचे कॉलम 5 केले पाहिजेत. एक डिस्क्रिप्शन ऑफ द एक्झिबिट, जप्त केलेल्या वस्तूंचं अचूक वर्णन लिहायचं असतं. जप्त केलेल्या वस्तूंचं अचूक वर्णन लिहायचं आहे. म्हणजे एक 0.32 सारखे रिव्हॉल्वर आहे, त्याच्यावरती वेबले अँड स्कॉट असं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती बॉडी नंबर असा आहे, त्याचा बट नंबर असा आहे, त्याला म्हणजे स्विलिंग बारीक कडी आहे किंवा नाही. त्यानंतर मग त्यामध्ये चेंबरमधील रिव्हॉल्वरमधले किती राऊंड तुम्ही बाहेर काढलेले आहेत ते लिहिलं पाहिजे. याला म्हणायचं बरं, ते रिव्हॉल्वर कोणाकडून मिळालं त्या व्यक्तीचं नाव लिहिलं पाहिजे. ते पुढचा कॉलममध्ये हाऊ, व्हेन अँड बाय होम, हे अग्निशस्त्र कोणाला, कोठे आणि कशा प्रकारे मिळाले, म्हणजे ते आरोपीच्या अंगझडतीमधून मिळालेलं आहे, इतक्या तारखेला मिळाले, इतक्या वाजता मिळालेलं आहे असं लिहिलं पाहिजे. त्यानंतर सोर्स ऑफ एक्झिबिट, तपास अधिकारी आणि पंच यांनी जप्त केल्यामुळे त्या जेथून जप्त केले ते आरोपीच्या अंगझडतीतून, आणि कोणी जप्त केलं तर ते तपास अधिकारी आणि
पंचानी. आणि शेवटी रिमार्क्स लिहायचा की हे .32 रिव्हॉल्वर आणि त्यासोबतचे 5 बुलेट्स तपासणीकामी पाठवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहायची. तेच जर समजा विसेरा असेल तर विसेरा डॉक्टरकडून दिलेला आहे ते लिहिलं पाहिजे. विसेराचं वर्णन लिहिलं पाहिजे. विसेरा बॉटल किती आहेत, 1, 2, 3. त्यापैकी एक बॉटल HP विसेराची आहे, ती मेडिकल कॉलेजला पाठवायची, CA कडे पाठवायची नाही. त्याचा रिपोर्ट वेगळा लिहायचा. त्यानंतर ती कोणाकडून मिळाली तर मेडिकल ऑफिसर CPR कोल्हापूर यांच्याकडून मिळालेली आहे. किती तारखेला मिळालेली आहे तर 7 जून 2022ला मिळालेली आहे. ती कोणी आणली, पोलीस कॉन्स्टेबल अमुक अमुक यांच्याकडून मिळालेली आहे. तिथं IOचा काय संबंध येतो का, नाही. इथे मेडिकल ऑफिसरकडून मिळालं आणि ती वस्तू कोणी आणून दिली तर पोलीस कॉन्स्टेबल सूरज माने यांनी हजर केली. मग मी IO म्हणून रिपोर्ट पाठवणार की या 2 बॉटल्सची विसेरामधली तपासणी करून त्यामध्ये विषाचा काही अंश आहे का, अशा प्रकारचं ॲनालिसिस मी मागणार. तर हे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवण्यात येणारं जे लेटर असतं त्याला म्हणायचं रिपोर्ट. त्याच्यावरती सील असतं पोलीस स्टेशनचं, IOची सही असते. त्या जप्त केलेल्या वस्तूवरती त्याच प्रकारचं सील असलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची सील असून चालणार नाही. मेडिकल ऑफिसरचं सील हे मेडिकल ऑफिसर यांचंच असतं. त्यांचे विशिष्ट नमुन्यामधले फॉर्म असतात 23 आणि 24 मधले, ते फॉर्म यासोबत दिलेले असतात आणि ते फॉर्म तुम्ही एकदा नंबर नेमकं पाहून घ्या तुमच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधून. तर ते तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की रिव्हॉल्वर किंवा पिस्टल किंवा बंदूक याच्या बॅरलमध्ये एखादी तार किंवा एखादी काटकी घालून ते उचलण्याची पद्धत योग्य आहे काय, काय म्हणणं आहे तुमचं? संदीप मिसाळ आहेत का जागे? सूरज माने योग्य नाही सर. हां, बरोबर नाही, योग्य नाही, करेक्ट. म्हणजे आपल्याला पिस्टल, रिव्हॉल्वर किंवा रक्त वगैरे जे आहे कोणकोणत्या वस्तू कशा पद्धतीनं हाताळायच्या त्याबद्दलची माहिती आहे. एअर टाईट पॅकेजेस मेक द बेस्ट कंटेनर्स फॉर ब्लड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एखादं रक्त जल पाठवायचं आहे तर ते हवाबंद डब्यातून पाठवलं पाहिजे का, तर हे चुकीचं आहे, ते खोटं आहे. त्यानंतर कोणतीही वस्तू पॅक करण्यापूर्वी त्या ठिकाणी त्याच्यावरती आयडेंटिफिकेशन मार्क ऑन द बेस टाकले पाहिजेत का, नाही. कोणत्याही प्रकारे रिव्हॉल्वर पिस्टलवरती आपलं स्वतःचं काय लेबल लावण्याशिवाय दुसरं कुठलीही वस्तू लावायची नाही. त्यानंतर चेन ऑफ एव्हिडन्स इज रिक्वायर्ड टू एस्टॅब्लिश इंटिग्रिटी ऑफ एव्हिडन्स टू द कोर्ट. म्हणजे घटनास्थळावरून जप्त केलेली वस्तू ते IO आणि IOकडून ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला कोणामार्फत पाठवलं आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधून त्या वस्तू पुन्हा कोणी आणल्या आणि त्या न्यायालयात कोणी सादर केल्या, या सर्व प्रकारच्या पोलीस अंमलदारांची साक्ष न्यायालयात होते आणि याला म्हणतात चेन ऑफ एव्हिडन्स. म्हणजे ही वस्तू मेडिकल ऑफिसरनं दिली असेल विसेरा, तर मेडिकल ऑफिसरनं किती तारखेला दिली, 7 जूनला. 8 जूनला पोलीस इन्स्पेक्टर IO यांनी पोलीस कॉन्स्टेबल सूरज माने यांच्यामार्फत FSL पुणे किंवा कोल्हापूरला पाठवली. तिथून ते जमा करून 9 तारखेला आले. त्यानंतर 2 महिन्यानंतर तो रिपोर्ट आला. त्यानंतर तो रिपोर्ट कोणी आणला आणि ती बाकीचा जे काही वस्तू असेल तपासणी झालेली ते कोणी आणली आणि न्यायालयात किती तारखेला पाठवली, याला म्हणायचं चेन ऑफ एव्हिडन्स. ही चेन ऑफ एव्हिडन्स तुटता कामा नये, कुठेही ब्रेक होता कामा नये, तरच तो न्यायालयामध्ये ॲक्च्युली उपयोग होतो, हे लक्षात असणं आवश्यक आहे. त्यानंतर मग बाकी तुम्हाला जे प्रश्न आहेत त्यामध्ये फिंगरप्रिंट्स आणि फूटप्रिंट्स हा पुढचा टॉपिक आहे. या फिंगरप्रिंट्स आणि फूटप्रिंटमध्ये तुम्हाला माहिती असू द्या की आपल्याकडे ॲम्बिस नावाचं आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्यामधून तुमची ती कॉम्प्युटराइज टेक्नॉलॉजी आहे.
तुम्हाला एका तासामध्ये सुद्धा ते रिझल्ट देऊ शकतात एखाद्या पूर्वीच्या आरोपीला यामध्ये शिक्षा झालेली आहे किंवा कसे. त्यानंतर आता नवीन पद्धतीचा जो कायदा तयार झालेला आहे तो काय अभ्यासाला येणार नाही. CRPCमध्ये थोडी दुरुस्ती झालेली आहे. एखाद्या माणसाचे आपण पूर्वी ठसे वगैरे घ्यायचो, मेजरमेंट घ्यायचो, छाती वगैरे उंची काय आहे, काय त्याच्या अंगावर कोंडलेलं आहे का. आता तुम्हाला डोळ्यांचे रेटिना म्हणजे तुमचे डोळ्यांचे ज्या आपण आधार कार्ड आपल्याला काढताना जसे आपल्या डोळ्यांची सुद्धा फोटो घेतले जातात आणि त्याच्यात काही बदल होऊ शकत नाही, तसंच आपले DNAसाठी ब्लड सॅम्पल्स किंवा कुठलाही जेनेटिक पार्ट हे तपासणी कामी घेता येईल अशा पद्धतीचं एक नवीन विधेयक आलेलं आहे. आणि त्यामुळं फिंगरप्रिंट्स आणि फुटप्रिंटपेक्षाही पुढं आता आपण बायोलॉजिकल आयडेंटिफिकेशनकडे गेलेलो आहे. त्यानंतर मग एक प्रेत सडलेला आहे परंतु त्याचे बोटांचे ठसे पूर्ण सडलेले नाहीत, अजून दिसत आहेत, बोटं सडलेले नाहीत. तर अशा प्रेताचे बोटांचे ठसे घेण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवा, शक्यतो मेडिकल ऑफिसरकडून अशा बोटांची जी कातडी आहे ती कापून एका वेगळ्या द्रावणामध्ये टाकायची असते आणि त्यानंतर ती कातडी सुकवायची आहे आणि मग त्या कातडीप्रमाणे त्या बोटांचे ठसे घ्यायचे आहेत. समजा ते घेण्याच्या परिस्थितीमध्ये असेल तर ते घेणं योग्य आहे, नसेल तर अशा पद्धतीनं ते घ्यावं लागतं सडलेलं. अन्यथा पूर्ण सडलेलं असेल तर DNA करणे एवढा एकच मार्ग आहे. फुटप्रिंट पायांचे ठसेसुद्धा घेता येतात. त्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकदा थोड्याशा बारकाईनं बघून घ्या किंवा त्या मी मराठीमध्ये तुम्हाला मी ट्रान्सलेट करून एकदा व्हॉट्सअपवर पाठवून देईन. आता आपल्याला एक्सप्लोजिव्हकडे जायचं आहे. स्फोटक पदार्थ ज्यांचा नेहमी उपयोग होतो आणि त्या पोलिसांना ते हाताळावे लागतात त्यामधले हाय एक्सप्लोजिव्ह आणि लो एक्सप्लोजिव्ह असतात. उदाहरणार्थ स्फोट म्हणजे काय, डेटोनेशन म्हणजे काय, एक्सप्लोजिव्हचे प्रकार, त्यानंतर सर्वसाधारणपणे कोणकोणत्या प्रकारचं एक्सप्लोजिव्ह आणि ॲम्युनिशन वापरलं जातं, गावठी करण्यात आलेले बॉम्ब किंवा IED म्हणजे काय, इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस. त्यानंतर टाईप्स ऑफ एक्सप्लोजिव्ह, गुन्हे या ठिकाणी कोणती स्फोटकं मिळू शकतात, बॉम्ब डिस्पोजल आणि डिटेक्शन स्क्वॉड, हँडलिंग ऑफ एक्सप्लोजिव्ह, ह्या सर्वसाधारणपणे बाबींचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्यामध्ये एक्सप्लोजिव्हची व्याख्या जी आहे ती थोडक्यात माहिती असावी. केमिकल कंपाऊंड किंवा केमिकल सबस्टन्स यांचं, मग ते लिक्विड असो, गॅसमध्ये असो, सॉलिडमध्ये असो, यांचं मिक्सचर करून त्याला हीट किंवा फ्रिक्शन किंवा करंट दिला असता आणि दाब आणि प्रेशर दिला असता, त्याच्यातून जे काय रिॲक्शन होऊन त्या जास्तीत जास्त दाब तयार होऊन ते स्फोट बाहेर पडेल त्याला म्हणतात साधारणपणे स्फोट होणे किंवा एक्सप्लोजन होणे. एक्सप्लोजन इज अ व्हेरी रॅपिड कंबस्टन इन द ॲब्सेन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनला ते म्हणजे भेदून बाहेर पडणारं ते या ठिकाणी स्फोटक पदार्थ असतात आणि त्याच्यासाठी लो एक्सप्लोजिव्ह किंवा हाय एक्सप्लोजिव्हचा वापर केला जातो. परंतु त्याला कुठनं तरी डेटोनेशन दिल्याशिवाय, म्हणजे ऑर्डिनरी डेटोनेटर किंवा इलेक्ट्रिक डेटोनेटर दिल्याशिवाय किंवा फ्यूज वायर जोडल्याशिवाय अशा स्फोटक पदार्थांचा स्फोट होत नाही. तुम्ही नुसतं RDX अगदी पेटत्या जाळामध्ये टाकलं तरी त्याचा स्फोट होणार नाही. सुंगाची दारू वगैरे टाकली तर त्याचा फक्त आग होऊन परंतु त्याला प्रेशर झाकून नाही ठेवलं तर त्या ठिकाणी काय होणार नाही. आपण बघतो बघा, विहिरी खोदत असताना किंवा कॅनॉल वगैरे किंवा इतर ठिकाणी काय खोदत असताना स्फोट घडवतात तर त्या अगोदर होल घेतात 1-1.5 फूट, ते मध्ये मग पुन्हा सुरंगाची दारू भरली जाते,
त्यानंतर त्याच्यामध्ये वात लावली जाते आणि ती वात लांबवून पेटवत जाते आणि मग स्फोट होतो. तर अशा पद्धतीनं त्याला डेटोनेशन हे इलेक्ट्रिक डेटोनेटरनं किंवा ऑर्डिनरी डेटोनेटरद्वारे द्यावं लागतं किंवा फ्यूज वायरद्वारे दिलं जातं. तर हाय एक्सप्लोजिव्स आणि लो एक्सप्लोजिव्स. तर लो एक्सप्लोजिव्हमध्ये कोणकोणते पदार्थ येतात? गन पावडर, नायट्रोसेल्युलोज और कॉर्डिएट और एक्झाम्पल्स ऑफ लो एक्सप्लोजिव्ह. आता आपणाला मुंबईची केस जरा माहिती आहे, सचिन वाजे अँटेलिया केस. बंगल्याजवळ गाडीत ठेवण्यात आलेल्या 20 जिलेटिनच्या कांड्या. या जिलेटिनच्या ज्या कांड्या आहेत ह्या लो एक्सप्लोजिव्ह असतील का हाय एक्सप्लोजिव्ह असतील? जरा तुमचा अंदाज सांगा मला. चुकलं तर चुकू द्या. हॅलो. जिलेटिनच्या कांड्या या लो एक्सप्लोजिव्ह सर. बरोबर आहे, लो एक्सप्लोजिव्हमध्ये येतं, कारण ते नायट्रो सेल्युलस किंवा नायट्रोग्लिसरीन या पदार्थापासून तयार केलेलं असतं. तर त्यामुळं लक्षात ठेवा, गन पावडर, नायट्रोसेल्युलस, त्यानंतर हे जे जिलेटिन स्टिक्स आहेत, दीज आर द लो एक्सप्लोजिव्स. त्याला एक तर उष्णता लागते किंवा करंट लागतो किंवा त्याला फ्रिक्शन लागतं, त्याच्याशिवाय त्याचा स्फोट होत नाही. हा एक्सप्लोजिव्हला सुद्धा डेटोनेशन वेव्ज लागतात, मग ते इलेक्ट्रॉनिक असो किंवा कुठलंही असो, किंवा प्रेशर, आणि मग त्यानंतर त्याचा स्फोट होईल. त्यानंतर प्रायमरी एक्सप्लोजिव्ह, हाय एक्सप्लोजिव्ह असतात ते जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि सर्वसाधारणपणे हाय एक्सप्लोजिव्हचे उदाहरण TNT म्हणजे ट्राय नायट्रोटोलून. एक शॉर्टमध्ये लिहून ठेवा मी बोलत असताना, TNT ट्राय नायट्रोटोलून असा एक हाय एक्सप्लोजिव्ह आहे. RDXचा लॉंग फॉर्म आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव्ह. रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव्ह, परंतु त्याचा शॉर्ट फॉर्ममध्ये सायंटिफिक नेम आहे सायक्लोट्राय मिथालिन ट्रायनायट्रेट. इतका मोठा तुम्हाला काही विचारलं जाणार नाही, फक्त RDXचा लॉंग फॉर्म आपल्याला माहीत असू द्या, रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव्ह. PETN हा एक हाय एक्सप्लोजिव्ह आहे. PETN पेंटा इरिथ्रॉइड टेट्रानायट्रेट, पेंटा इरिथ्रोटॉल टेट्रानायट्रेट असं PETNचा लॉंग फॉर्म आहे. टेट्राईल ट्राय नायट्रोफेनिल मेथिलिनेटामाइन. त्यानंतर HMX हाय मेल्टिंग एक्सप्लोजिव्स. लिहून ठेवा, HMX म्हणजे हाय मेल्टिंग एक्सप्लोजिव्स. त्यानंतर NG म्हणजे नायट्रोग्लिसरीन बेस्ड, जनरली नोन ॲज डायनामाइट किंवा जिलेटिन किंवा जेलिग्नाइट. हे लक्षात ठेवा, नायट्रोग्लिसरीनपासून तयार होणारे जे लो एक्सप्लोजिव्स असतात त्यामध्ये त्याला जिलेटिन स्टिक्स वगैरे म्हटलं जातं. त्यानंतर AN म्हणजे ॲमोनियम नायट्रेट. ही एक पावडर आहे, युरियासारखे दिसतं आपणाला, परंतु एक अमोनियम नायट्रेट आहे. युरियामध्ये सुद्धा काय असतं? अमोनियम नायट्रेटच असतं, पण हे जरा प्युअर अमोनियम नायट्रेट असतं. त्यानंतर वॉटर जेल एक स्लरी असते, म्हणजे असं लिक्विड आहे, हे त्याला म्हणतात वॉटर जेल. हे लो हाय एक्सप्लोजिव्ह झाले. आता लो एक्सप्लोजिव्हमध्ये गन पावडर जी आहे ती पोटॅशियम नायट्रेट किंवा चारकोल म्हणजे कोळसा वगैरे याच्यापासून तयार केलं. ते सल्फर वगैरे ब्लॅक रंगाचे असू शकते, ब्राऊन रंगाचे असू शकते किंवा राखाडी रंगाची असू शकते. त्यानंतर शॉटगन पावडर्स किंवा स्मोकलेस पावडर म्हणजे गन कॉटनसुद्धा नायट्रोसेल्युलोज यापासून तयार केला जातो आणि 15% त्यामध्ये नायट्रोजन असतो. त्यामुळं गन कॉटनसुद्धा एक लो एक्सप्लोजिव्ह आहे. ब्लास्टिंग एक्सप्लोजिव्स हे ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारे जेवढे काही एक्सप्लोजिव्ह आहेत, जिलेटिन स्टिक्स आणि फ्यूज वायर किंवा डेटोनेटर, हे लो एक्सप्लोजिव्हमध्ये येतात. RDXचं दुसरं पण नाव आहे ते म्हणजे हेक्साजिन और सायक्लोनाइट. RDXचं दुसरं नाव लिहून ठेवा, हेक्साजेन और सायक्लोनाइट असं पण म्हटलं जातं.
त्यानंतर मग आपल्याला सेफ्टी फ्यूज, डेटोनेटिंग फ्यूज किंवा आयडेंटिफिकेशन फ्यूज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्यूज आहेत. त्यानंतर डेटोनेटर्समध्ये ऑर्डिनरी डेटोनेटर आणि इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर असे 2 प्रकारचे डेटोनेटर्स असतात. त्यानंतर गावठी पद्धतीनं तयार करण्यात आलेले बॉम्ब असतात, त्याला इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस किंवा IEDs असं म्हणतात. ते IEDs वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते म्हणजे कशाच्या साधनानं ते फेकूनसुद्धा दंगलीमध्ये वापर केला जातो. याला थ्रो डाऊन टाईप म्हणायचं. इम्प्रूव्हाइज्ड मेटल ग्रेनेड म्हणतात. पोझिशन बॉम्ब म्हणतात. म्हणजे पोझिशन बॉम्ब म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी तो लावला जातो, मग तो त्याची पोझिशन थोडी चेंज झाली की तो स्फोट होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेमध्ये आपल्या 90 साली जेव्हा शांतीसेना पाठवली होती राजीव गांधींनी, तेव्हा तिकडचे जे LTTEचे लोक होते ते स्फोटकामधले तज्ज्ञ लोक होते. ते कोणत्याही घराच्या झडतीला आपली आर्मी गेली की तिथं स्फोट व्हायचा. कारण त्यांनी घर उघडण्यासाठी जो दरवाजा त्यांनी तोडला किंवा दरवाजाची कडी काढली किंवा दरवाजात जरा हल्ला की त्याची पोझिशन बदलायची आणि त्याचा लगेच स्फोट व्हायचा. त्याला म्हणायचं पोझिशन बॉम्ब्स. टाईम बॉम्ब्स, आता काही ठराविक वेळानंतर स्फोट होणारे त्याला म्हणतात टाईम बॉम्ब. पाईप बॉम्ब्स, त्यानंतर लेटर बॉम्ब्स. काही लोकांना लेटरमधनं सुद्धा बॉम्ब्स पाठवण्यात आलेले, स्फोटक पदार्थ पाठवण्यात आलेले आहेत. बुक बॉम्ब्स, एवढं मोठं जर पुस्तक असेल तर या पुस्तकाच्या मधल्या कप्प्यामध्ये स्फोटक आणि डेटोनेटर लावून ते पुस्तक असं उघडलं की त्याचा स्फोट होईल, अशा पद्धतीचे पण तयार केले जातात. ट्रान्झिस्टर बॉम्ब हा एक सगळ्यात फेमस होता. पूर्वीच्या काळात लोक ट्रान्झिस्टर दिसला की उचलायचे आणि स्टँडवरती ट्रान्झिस्टर, बाहुल्या, खेळण्याच्या वस्तू यामध्ये ते दॅट इज कॉल्ड इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस. त्यानंतर ॲसिड बॉम्ब्स, पेट्रोल बॉम्ब्स, मिलिटरी ॲम्युनिशनचा थोडा वापर केलेले ह्याला म्हणायचं होममेड बॉम्ब किंवा IEDs किंवा इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस. त्यानंतर मग आपल्याला घटनास्थळावरती कोणकोणत्या प्रकारचे स्फोटक पदार्थ मिळू शकतात, तर ब्लास्टिंग एक्सप्लोजिव्ह मिळू शकतं, गन पावडर मिळू शकते, गन कॉटन मिळू शकतं. त्याच्यानंतर काही प्रमाणात पावडर जे आहे फ्युल्मिनेट्स, म्हणजे नुसतं स्फोट होणारे लगेच पावडर, जसे आपण फुलभाज्या वगैरे लावतो किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे शो केले जातात, फायर शोज, क्रॅकर्स, त्यामधले त्याला म्हणायचं फ्युल्मिनेट्स. पिक्रिक ॲसिड किंवा पिक्ट्रेस, काय ॲसिड असतं आहे, ते ॲसिड बॉम्बसुद्धा त्या ठिकाणी भरपूर नुकसान करतात, आग लावतात, माणसाला ज्वलनशील असं त्याची त्वचा जाळून टाकतात. त्यानंतर क्लोरेट अँड पोटॅश यांचा वापर करूनसुद्धा काही बॉम्ब तयार केले जातात. क्रूड बॉम्ब्स म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारे बाटलीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल किंवा अन्य स्फोटक पदार्थ भरून ते फेकून त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. तर या स्फोटकांच्या पदार्थाच्या संबंधाने आपल्याला प्रश्न काय बघा की याचा हँडलिंग आणि कलेक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह आणि त्याचे रेसिड्यूज कसे तयार करायचे आणि ते कसे पाठवायचे. तर मी सातारा जिल्ह्यामध्ये 1997ला असताना एक फार मोठा स्फोट झाला होता. एका संगमनगर भागामध्ये एक स्फोटक पदार्थाचं लायसन्स असलेल्या माणसानं प्रत्यक्ष त्याचं ऑफिसच्या नावाखाली त्या ऑफिसमध्येच त्यानं त्या ठिकाणी स्फोटक पदार्थांची विक्री चालू केली होती. आणि तो काय करायचा, एक्सप्लोजिव्ह कॅरियर व्हॅनमधनं ते स्फोटक पदार्थ त्या मॅगझिन हाऊसमधून तो आणायचा आणि तिथून त्यानं 2 वेगवेगळ्या प्रकारची वाहनं तयार केली होती. जसा माझा बंगला आहे तसा एवढा मोठा त्याचा बंगला होता, ऑफिस. त्याच्या मागे 1 एकर जागा त्यानं विकत घेतली होती आणि त्यामध्ये ते 2-3 ट्रक तो उभा करायचा. एका ट्रकमध्ये साधारण 5,000 किलो जिलेटिन ठेवायचा आणि दुसऱ्या ट्रकमध्ये पण 5,000 ते 10,000 तो डेटोनेटर्स ठेवायचा. आणि मग ज्याला पाहिजे त्याला 25 जिलेटिन स्टिक्स किंवा 50 जिलेटिन स्टिक्स, 25 डेटोनेटर, तो ट्रॅक्टरवाले असतात ना त्याला शॉर्ट फायरर्स लायसन्स म्हणतात, त्याला तो विकायचा. खरं तर ही वस्तू तिथं त्याला विकता येत नव्हती, परंतु
याचं लायसन्स देणारी ऑथॉरिटी कोण असते? ते नागपूर किंवा नवी मुंबईमधले कंट्रोलर ऑफ एक्सप्लोजिव्ह असतात किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात. पोलिसांना फक्त ते गोडाऊन चेक करायचं, म्हणजे मॅगझिन हाऊस म्हणतात. तुम्हाला पोलीस हेडक्वार्टरला तुम्ही मॅगझिन बघितले का? दारू गोळा ठेवण्यात येतो आपला, तो मॅगझिन बघितले का कुणी? हॅलो, छाया देशमुख आहेत का लेक्चरला? हो सर आहे. तुम्ही हेडक्वार्टरचं मॅगझिन बघितले का कधी? नाही. नाही. सूरज माने, तुम्ही कधी बघितले का मॅगझिन? नाही सर. जाऊन या हेडक्वार्टरमध्ये मोठा असा टोमसारखा भाग आहे, त्यामध्ये आपला ॲम्युनिशन ठेवलं जातं जास्तीत जास्त. आणि इतर ॲम्युनिशन जे तुम्ही डेली यूजला घेऊन जाता, जेल पार्टी, कुठं गार्ड निघालं तर ते देणारे जे असतात ते वेगळे, आर्मोर किंवा स्टोअरवाले. परंतु मुख्य एक्सप्लोजिव्हचा साठा ठेवला जातो तो बंदिस्त असं एक खोली असते, त्याच्यामध्ये थोडंसं व्हेंटिलेशन असतं. त्याच्यावरती वीज पडून सगळं स्फोट होऊ नये म्हणून त्याच्यावरती इलेक्ट्रिक कंडक्टर लावले जातात आणि मग त्याला मॅगझिन हाऊस म्हणतात. मग अशी स्फोटकं ठेवण्यासाठी डोंगरामध्ये जमीन घ्यावी लागते आणि डोंगरामधल्या या जमिनीमध्ये मॅगझिन असतात. तिथे कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिक करंट नसतो. तिथं पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीला बॅन आहे. फक्त दिवसा आणि दिवसात त्याचा उघडायचा आहे आणि दिवसाच विक्री करायची असते. तर अशी एक्सप्लोजिव्ह मॅगझिन हाऊस हे कोरेगावच्या डोंगरामध्ये होते, म्हणजे सातारापासून 10 किलोमीटरवरती होते, जाम म्हणून गाव आहे. परंतु हा राजस्थानचा माणूस, या व्यवसायामध्ये राजस्थानी जास्त लोक आहेत, कारण तिकडे दुष्काळ असतो. पाणी शोधण्यासाठी ते खूप त्यांना खोलपर्यंत विहिरी पाडाव्या लागतात आणि ते स्फोटकातले तज्ज्ञ झालेले आणि ते सगळे आपल्याकडे राजस्थानी लोकांचे ट्रॅक्टर दिसतील तुम्हाला. तर हे ॲक्च्युली गावामध्ये आणून विकायचं नसतं. कुणाला पाहिजे त्यांनी तिथं मॅगझिनला जायचं. तिथं त्या ट्रॅक्टरवरती सुद्धा 2 वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स केलेले असतात. एका बॉक्समध्ये डेटोनेटर ठेवायचे आणि एका बॉक्समध्ये ते जिलेटिन स्टिक्स ठेवायचे, असे तरतूद असते. परंतु हे नियमांचं पालन न करता इकडे आणून ठेवायचे आणि 13 मार्च 1997ला एक मोठा स्फोट झाला. एकदम ते हँडलिंग करत असताना काय झालं, एक ऑफिसमधल्या एका कोणीतरी इलेक्ट्रिक बटन चालू केलं, काय फॅनसाठी वगैरे, कारण 13 मार्च हा दिवस होता. आणि 5 वाजण्याच्या सुमारास ते स्फोट झाला. त्यामध्ये 18 लोक मेले. जमिनीमध्ये 20 फूट खड्डा पडलेला होता आणि त्यामुळे आता माणसांचे काय प्रेत आहेत ना, झाडावर लटकलेले होते. त्या ट्रकचा एकही पार्ट जागेवर नव्हता. सगळे 1-2 किलोमीटरच्या परिसरामध्ये उडून गेलते. अनेक घरांना तडे गेले. रस्त्यावर चाललेली एक कार होती, त्या कारवरती एक त्या ट्रकचं चॅसिसचं प्लेट पडली, साठा, त्यामुळं ते कारमधली 2 माणसं मयत झाली. असा स्फोट झाल्यानंतर तपास कामी फार मोठी यंत्रणा आली. मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यावेळेला होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आले, बोरवणकर मॅडम SP होत्या, मी त्यांचा रीडर होतो. आणि कॅम्पिंग करून सतत तिथं 48 तास ते 72 तास मग आम्ही तज्ज्ञांच्या मदतीनं ते स्फोटक गोळा केले. त्यामध्ये सुरुवातीला आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी चॅसिस ही तपासणीला मुंबई फॉरेन्सिक लॅबला कशी न्यायची. तर त्या तज्ज्ञांनी सांगितलं, हे तुमच्या पोलीस ट्रकमधनं किंवा कुठल्याही ट्रकमधनं पाठवा, त्याच्यावर ते स्फोटक पदार्थांची चाचणी आम्ही तिथेच करू शकतो. किंवा विखुरलेले जे लोखंडाचे पार्ट होते त्याच्यावरती पण स्फोटकाचे कण मिळतात, मातीमध्ये मिळतात. जखमी लोक झालते किंवा जे मयत झालते त्यांच्या अंगावरचे स्वॅब घ्या म्हणले, स्वॅब म्हणजे कॉटन गॉजनं पुसून, आणि त्यांचं रक्त येऊ द्या काय येऊ द्या, त्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळणार. तर अशा पद्धतीनं रेसिड्यू जे असतात ते मिळतातच. आपणाला वाटतं की स्फोट झाल्यावर काय, तिथं पाणी टाकलं, अग्निशामक दल आलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही. राहिलेले
स्फोटकांचे कण हे मिळतातच. त्यामुळे तर बॉम्बे ब्लास्ट केसेसमध्ये इतक्या आरोपींना जन्मठेप झाली, इतक्या आरोपीला फाशी झालेली आहे. त्यामुळं घटनास्थळावरती हे स्फोटक पदार्थ मिळतातच आणि असे रेसिड्यूज जे असतात ते शोधण्याचं काम तज्ज्ञ लोक करतात. त्यामुळं तुम्हाला लक्षात असू द्या की अशा पद्धतीनं स्फोटक पदार्थांची हाताळणी, स्फोटक पदार्थांचा शोध आणि स्फोटक पदार्थांच्या संबंधामधली तपासणी करून देण्याचं काम हे तज्ज्ञ करत असतात. तर नायट्रोग्लिसरीन हे लो एक्सप्लोजिव्ह आहे, ते हाय एक्सप्लोजिव्ह नाही. त्याच्यापासून जिलेटिन स्टिक्स तयार होतात हे माहीत असू द्या. त्यानंतर कोणत्याही स्फोटक पदार्थाचे सॅम्पल हे पाठवत असताना ते वेगवेगळ्या पद्धतीनं पाठवायचे आहेत. एकाच बॉक्समध्ये डेटोनेटर आणि एकाच बॉक्समध्ये जिलेटिन ठेवायचं नाही. डेटोनेटर्स हे जिवंत पाठवायचे नाहीत. डेटोनेटर्सचा स्फोट घडवायचा, त्या स्फोटाच्या ठिकाणी जी माती मिळून आली असेल आणि जे काही पार्ट्स मिळतील मेटल वगैरे किंवा वायर ते तपासणीला पाठवायचं असतं. हे लक्षात असू द्या. छाया ते मांडवे का मांडके, काय नाव त्यांचं, मांडके ना? हां सर. त्यांच्याकडून जरा तुम्हाला थोडी अजून जास्त माहिती मिळेल बरं का. ते यामधले तज्ज्ञ आहेत. शिकले सर मी, झालाय कोर्स. झालाय का? मग तुमचं लेक्चर ठेवलं पाहिजे खरं. माझ्यापेक्षा तुमच्याकडे चांगलं नॉलेज आहे, बरोबर आहे का? बघितले सर एक्सप्लोजिव्ह सगळे. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्लोजिव्ह बघितलेले आहेत ना? हां सर. हां, आणि त्याच्या तपासण्या. त्यानंतर हे नायट्रो कंपाऊंड जे असतात ते या ठिकाणी नायट्रोजन गॅसेस तयार करतात, हे म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर क्लॉक मेकॅनिझम जे आहे तर ते टाईम बॉम्ब जे असतात तर ते घड्याळाच्या काट्याच्या साह्यानं वापर केला असेल तर 12 तासामध्ये तो स्फोट होतोच. 24 तास जाऊ शकत नाही, कारण घड्याळ हे 12 तासापर्यंतच त्या ठिकाणी मेकॅनिझम असतं. त्यामुळं 12 तासात त्याचा स्फोट होणारच टाईम बॉम्बचा. त्यानंतर प्लॅस्टिक एक्सप्लोजिव्ह हे जे आहे हे प्लॅस्टिक कंटेनरमध्ये ठेवण्यात येतं, हे चूक आहे. ॲसिड बॉम्ब हे जे आहेत ते पाण्यात टाकल्यानंतर आपोआप त्यांचा तीव्रता कमी होते, हे म्हणणे खरे आहे. समजा ॲसिड बॉम्ब दिसला तर तो पाण्याच्या हौदामध्ये किंवा पाण्याच्या टाकीमध्ये किंवा बॅरलमध्ये टाकून द्यायचा, बाकी त्याला हाताळत बसायचं नाही. त्यानंतर कंट्रोल ऑफ एक्सप्लोजिव्स जे असतात ते आपले या संबंधामध्ये प्रमुख अधिकारी आहेत. त्यानंतर सेफ्टी फ्यूज फिटेड इन एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस सेट इन ॲक्शन कॅनॉट बी पुट ऑफ बाय स्प्रिंकलिंग एनी अमाऊंट ऑफ वॉटर. म्हणजे तुम्ही किती जरी पुन्हा पाणी टाकलं तरी त्या सेफ्टी फ्यूज वायरवरती त्याचा काही परिणाम होत नाही. ते सेफ्टी फ्यूज वायर जे आहे त्याला प्लॅस्टिक कोटेड असते, त्यामुळे त्याचा स्फोट होणारच. मोलोटिव्ह कॉकटेल इज एन एक्सप्लोजिव्ह ऑफ वोडका ड्रिंक, हे चुकीचं आहे. मोलोटिव्ह कॉकटेल नावाचा सुद्धा एक स्फोटक पदार्थच आहे. आणि मग पर्क्युशन कॅप कंटेन्स हाय एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड विच इनिशिएट्स. आपल्या बुलेट्समध्ये जे काय पर्क्युशन कॅप असते त्याच्यामध्ये सुद्धा काही जे कण असतात ते सुद्धा एक्सप्लोजिव्ह असतात आणि त्यामुळे इमिजिएट एक फायर होतो. तर फायरिंग केल्या जे थोडंसं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, थोडंसं काहीतरी ज्वाला बाहेर पडल्यासारखं, तर ते स्फोटकांचाच भाग त्यामध्ये असतो. तर अशा पद्धतीनं आपला फिजिकल एव्हिडन्स, सर्च, हँडलिंग, पॅकिंग, फॉरवर्डिंग लेबल, रिपोर्ट टू द फॉरेन्सिक लॅबोरेटरी हा भाग संपलेला आहे. एक्सप्लोजिव्हचा भाग संपलेला आहे. त्यांची सर्वसाधारणपणे तुम्हाला नावं सांगितलेली आहेत मी. एक्सप्लोजिव्ह कुठं कुठं वापरलं जातं, होममेड बॉम्ब, एखादा दुसरा प्रश्न येणार आहे तुम्हाला, पण कारण हे 10 मार्काला एवढे 3 टॉपिक आहेत. तर आता आपल्याला फॉरेन्सिक सायन्सचा भाग जवळपास संपलेला आहे. तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा, अन्यथा उद्यापासून फॉरेन्सिक मेडिसिन हा चालू करणार आहे.